आरेचा कोणता रस्ता आहे तो मला माहीत नाही, पण एकदम सुमसाम आहे. मी पहिल्यांदा या रस्त्याने आलो, बरेच वेळा गेलोय मी, पण भाई चकवा बिकवा लागला नाही ना. ही पल्सरवाले कसले पळवत आहेत भेंडी, असं वाटतं मी शाईन चालवतोय. का करता आबा 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 आईच्या गावात आहे बाई. आबा 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 कसला नेतोय याला ठोकला नाही. नमस्कार मंडळी, मी प्रथमेश कोकरे म्हणजेच रॉयल पत्या. परत एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. आपण मोटो व्लॉगिंग सेटअपवर जवळजवळ माझ्या मते 3 महिन्यांनी तरी भेटत असू. 2 ते 3 महिने झाले असतील. टाईम थोडा मॅच नाही होता, त्याच्यामुळे व्लॉग पण थोडे लेट येत आहेत आणि व्लॉग पण थोडे कमीच येत आहेत काही कारणास्तव. त्याची राईड आहे, राईड म्हणजे नॉर्मल आहे. मामाकडे चाललो आहे मीरा रोडला, तर बोललो नॉर्मल एक छोटासा व्लॉग पण होऊन जाईल आपला आणि एक छोटीशी राईड होऊन जाईल. म्हणजे 30 किलोमीटरची राईड आहे, ती आहे 100 किलोमीटरसारखी. विक्रोळीवरून मीरा रोडला जाणं म्हणजे एक टास्कच आहे. मित्रांनो, आरेमध्ये तुमचं स्वागत आहे. ज्यांना माहीत नसेल त्यांना मी हा रस्ता सांगतो. हा रस्ता डायरेक्ट पवईवरून गोरेगावला बाहेर निघतो आणि त्यातले त्यात आहे ट्रॅफिक. थोडा आता झाला आहे क्लिअर. ह्या रस्त्याची सवय नसल्यामुळे ना गाड्या पुढून कशा आहेत त्यात ते लगेच समजत नाहीत आणि रस्ता पण कुठे कुठे मध्येच पॅच आहे, त्याच्यामुळे गाडी फास्ट पळवू पण शकत नाही मी. आज DJIची तुम्ही नाईटची क्वालिटी बघाल. ए बाबल्या चल ना, मोबाईल ठेव ना. आईच्या गावात स्पीड ब्रेकर आहेत, भले मोठे आहेत ना. रात्रीचं आपण जातो ना एखाद्या घाटामध्ये, कसं असतो हे जंगलच आहे तसं बघायला गेलं तर. इथे पण टर्न एवढे शार्प आहेत आणि पुढून आलेली गाडी कधी कधी ना समजत पण नाही बघा. त्याच्यामुळे सावकाशच. भाई डॉमिनारला रोड प्रेझेंट ना खूप म्हणजे खूप भारी आहे. या लोक वळून वळून बघतात आणि बाजूने गाडी गेली की लोक 100% बघणार, म्हणजे बघणार नाही. मी बबली फिरायला जायचा, फिरायला जायचं नाही, मामाकडं जायचा मामाकडं जायचं. अच्छा, आल्या रिक्षावाल्याची लाईट नाही ना, त्याच्यामुळे डायरेक्ट गाडी टाकणार होतं मी, पण थोडा चमकला तिथे. रात्रीच्या गाड्यांच्या लाईटी चालू ठेवा रे, थोडंफार समजण्यासाठी तरी. थोडं इथं ट्रॅफिक असतं कधी ना कधी, येणाऱ्या गाड्या जाणाऱ्या गाड्या. इथून आहेत, तिथून हां टोटल 4 रस्ते मिळतात. इथेच कुठेतरी आपलं छोटा काश्मीर पण आहे. एकदा गेलेलो पण ठीक आहे, एवढं खास काय वाटलं नाही. कपलसाठीच चांगलं आहे ते, बाकी कोणासाठी एवढं खास नाही. आम्ही गेलेलो फिरण्यासाठी पण आम्हाला नाही मजा आली. कपलसाठी ओके प्लेस आहे. ओव्हरटेक बसू शकतो ना मेरी बाबली. आवाज येतो आहे की नाही ते पण मला नाही माहिती आहे, कारण का त्याची कॉड असते ती कधी कधी लूज होते. आपल्या सोलापूरच्या राईडला तसा गेम झालेला, कॉडने गेम केलेला, त्याच्यामुळे मला भरोसा नाही या कॉडवर. आरेचा कोणता रस्ता आहे तो मला माहीत नाही, पण एकदम सुमसाम आहे. मी पहिल्यांदा या रस्त्याने आलो, बरेच वेळा गेलो आहे मी, पण भाई चकवा बिकवा लागला नाही ना. चकवा वगैरे काय लागला नाही. वेस्टर्न एक्सप्रेस हायवेला पोचलो. तो एक शॉर्टकट होता आरेमधला, जो की मॅपनी दाखवला आणि खरंच खूप खाली होता तो. आणि पुढे गेल्याबरोबर जसं बाहेर पडलो हायवेला यायला, तसं एवढं ट्रॅफिक ना बाबा, माझ्या जाम ट्रॅफिक होतं. हे बघा, ही पल्सरवाले कसले पळवत आहेत भेंडी, असं वाटतं मी शाईन चालवतोय. बाई नाही, एकदम सुखरूप जायचं, एकदम चिल में दिलखत नाही मेरे बबले. रात्रीचं हाय रे ट्रॅफिक, कसं ट्रॅव्हल करतात एवढं लांब लांब. जाऊ काय रे मी पण गॅप काढत धपाधप. नको मरू दे आयदा, आपण हळूच चालू द्या. एवढं फास्ट जाऊन जायचं आहे कुठे, रात्रभर झोपायचंच आहे. मामाकडं जायचा मामाकडं जायचा. बोललो ना तुम्हाला, हा 30 किलोमीटरचा प्रवास वाटणार आहे 100 किलोमीटरचा. ट्रॅफिकने हैराण केलेला आहे. गाडीचं इंजिन एवढं गरम झालं आणि चटके बसतायत ना पायाला बाबा रे बाबा. म्हणजे एवढे पण नाही बसत आहे, नॉर्मल चिलखत वाटतं इंजिन गरम झाले म्हणून. भाई हा इर्टिगावाला बघ भाई, इर्टिगावाल्याचा नाद नाही भाई, कसला टाकलं मागे. हो आईला रे बाबा रे आईच्या गावात तो शाईनवाला बघ भाई.
कसला गेला, बापरे बापरे, एवढं पण फास्ट चालू नका रे गाडी, कसला गेला तर आपण. चला ॲम्ब्युलन्सला साईट दिली, ते रेकॉर्ड नाही केलं मी, नॉर्मली दिली थोडीफार साईट आणि मला पण भेटली त्यातली त्यात. डॉम्स दे बेब्स, नाही डॉम्स नाही, कोणतरी वेगळे. हो बाबा, तिच्या आईच्या गावात, त्याच्यामुळे मी घाबरली. तो मला वाटलं असं का करता, बाबा बाबा बाबा, आईच्या गावात आहे बाई. भाई कसला उडवलं ना त्याला. हो नाही, मला ह्याच्या मागं नाही राहायचं, हा गेम करेल कोणाचा तरी. हवा 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 हवा, कसला नेतोय. तेव्हा याला ठोकला नाही, याला ठोकला ना. आईच्या कसला तर दारू पिऊन चालवतं की काय विषय त्याचा समजत नाही. बाई मी जातो साईडला, मला याच्या मागं नाही राहायचं अजिबात. हा बघा, हा नंबर प्लेट आहे, नंबर प्लेट मागे रेकॉर्ड झाली असेल, मी तुम्हाला दाखवतो. भाई कसला चालवतोय भाई, आईच्या गावात त्याच्या. भाई त्याला ठोकला ना त्या ट्रेला, कसली धडक दिलं, मोठा आवाज कसला आला. त्या कारवाल्याला पण कसले भाई ओव्हरटेक मारलं ना त्यांनी, टेम्पोवाल्याला ठोकला ना, तर ठोकला ना, तो उभा पण नाही राहिला, डायरेक्ट कट मारली आणि चालू. माझ्या मते तो फुल फायर असणार, दारू वगैरे पिऊन, त्याच्यामुळे असेल ते कदाचित. मीरा रोडमध्ये एंट्री मारली आणि मीरा रोडमध्ये पण ट्रॅफिक आहे. भाई लोक कशी पण येत आहेत, कशी पण जातात भाई, लोकांचा नाद नाही. इलेक्ट्रिक स्कूटर बघितल्यावर लक्षात आलं, इलेक्ट्रिक गाड्या भाई खूप जळत आहेत, रस्त्यावरच डायरेक्ट पेट घेत आहेत. आणि बरेचसे गोडाऊनामध्ये पण अशाच पडलेले सर्व्हिस करायला देतात लोक, पण त्याची प्रॉपर सर्व्हिसच होत नाही. ते तोडून फोडून ठेवलेले असतात, त्यांचंच त्यांना शोधायला सांगतात. विषय खूप हार्ड आहे भाई इलेक्ट्रिक बाईकवाल्यांचा. भाई ताईंनी जायला नाही दिला, ताईने डायरेक्ट रस्ता ब्लॉक केला माझा. ये गाचक्यान भाई, याला जायला देऊ का नको, सांग जाऊ की नको. जाऊ दे, मरो तुझ्या आईच्या गावात, आपण ह्या एरियामध्ये नवीन आहे. ताई परत रस्ता रोखतायत की काय. ताई आयच्या ह्या टर्निंगपर्यंत माझ्या मते ट्रॅफिक आहे, त्याच्या पुढे नसेल भाई. पण ताईंना एकदम परफेक्ट ट्रेनिंग आहे, सॉरी ट्रेनिंग नाही, प्रॅक्टिस आहे या रस्त्याची. भाई कसला झापझूप 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 घुसवत आहेत. मागच्या गल्लीत घुसलो, मागच्या गल्लीत. अपने को आगे से राइट मारना है ना बबली, बबली राइट नहीं रे, लेफ्ट मारने का है बबली. ए बाबा बाबा बाबा, तो बोलता दिखता नहीं है क्या, आईच्या गावात मला दिखता नहीं है. मारे को दिखता नहीं है, मारे को दिखता नहीं है, हम हो गए अंधे, हमको दिखता नहीं है, हम हो गए अंधे, हमको दिखता नहीं है. अभी हम आ गए हमारे मामा के घर, ये जाएगा रास्ता. चलो मिलते आपको, मिळते म्हणजे पुढे पण काही ना काय होणार आहे भाई, मला पण नाही माहीत काय होणार आहे, पण होणार आहे.